ही लिपस्टिक तर आपल्या शोरूमची आहे आणि हे बघा स्टिकर सुद्धा छापलेलं आहे, म्हणजे नक्कीच त्यांनी चोरी केली आहे। तुम्ही दोघी चोर आहात का? कोण दिलाय म्हणून काय बी बोलत आहे? आम्ही काही चोर वाटलोय तुम्हासनी? मग लिपस्टिक तुमच्या बॅगेत कशी? आम्हासनी काय माहित कशी आली? उगा काय बी बोलायला लागले। इथे विंडो शॉपिंग करायला येता आणि चोरी करता का? अहो सर, आम्ही खरंच सांगालोय, आम्ही काय बी चोरी बिरी केलेली नाही सर। आम्ही नुसतं फिरायला आलतो, शपथ घेऊन सांगतो सर। ये अनिका, इकडे ये की प्लीज। हा सर, हिला विचारा, ही आम्हाला ओळखते आणि या सगळ्या आम्हाला ओळखतात। तुम्ही यांना ओळखता का? या अनफॉर्च्युनेटली वी नो देम। या दोघींना मी आमच्या स्टोअर मध्ये चोरी करताना पकडलंय। व्हॉट? चोरी? ओ माय गॉड, मला वाटलं या कॉलेजमध्येच अशा वागतात। यू नो, फर्स्ट ऑफ ऑल मला असं वाटलं की या गावात ना आल्यात, गरीब आहेत म्हणून अशा असतील, पण चोरी इज अ बिग क्राइम ना। म्हणजे आय तो डोंट नो। ए कमळी, काय ग, भीक मागायची होती, ते ऍटलीस्ट क्राइम नाहीये। चोरी कशाला केली? इट्स अ क्राइम, डू यू इवन नो दॅट? मॅनेजर या ऍक्च्युली कॉलेजमध्ये पण अशाच वागतात, म्हणून आम्ही ना त्यांना अवॉइडच करतो। आय एम व्हेरी शुअर यांनीच चोरी केली आहे, 100% शुअर। बाय द वे, व्हॉट आर यू वेटिंग फॉर? कॉल द पोलीस, तेच यांना सरळ करतील। ए अनिका, काय बोलायला लागले, कळायला लागले की नाही तुला? ए चुप, गावछाप कुठली? ऍक्च्युली यांच्यासारखे क्रिमिनल्स ना जेलमध्येच असायला पाहिजे, चक्की पिसिंग करता करता। इथे कशाला? मॉलमध्ये नाही, इट्स व्हेरी अनसेफ। कम ऑन गर्ल्स। आणि हां, सगळ्यात पहिले आपले पॉकेट्स चेक करून घ्या, नाही तर या पाकिटमारी कमळीने ते पण चोरलं असेल। लेट्स गो गर्ल्स, प्लीज। सर, अहो ऐका, आमच्या संग ही भांडत असते म्हणून असं बोलायला लागले। आम्ही चोरी केलेली नाही हो, आम्ही तशा पोरी नाही। मी कमळे आणि ही निंगी, आम्ही इथे शिकायला आलोय, आम्ही खरंच चोरी केलेली नाही सर। होय सर, ऐकून घ्या की सर, आम्ही काय बी चोरी बिरी केलेली नाही। ही आम्हाला ओळखते, खरं मुद्दाम आरोप करायली। बस झालं। अहो तुम्हाला ना आता मॉलच्या सिक्युरिटीकडेच घेऊन जातो, चला। बरं बघ, वरनं मग नुसती खरेदी नाही करायची आहे, बघायचं पण असतो मॉल। तेव्हा वरती बघ काय काय आहे। मॅडम, मी पोलिसांना इन्फॉर्म केलंय, पण ते येईपर्यंत या दोघींनी अजून काही चोरलंय का ते चेक करा, ओके? साहेबा, अरे ही तीच आहे ना? काय बरं, कमळी? अरे ही नाही का आपल्या घरी आली होती त्या दिवशी, आपल्या प्राजूचं त्या फ्रॉड माणसाशी लग्न होण्यापासून वाचवलं हिने, ही तीच आहे। माहितीये मला ही, पण इथं काय करते, नेमकं काय चाललंय खाली? चला दाखवा तुमच्या बॅगा। मॅडम, अहो आम्ही खरंच काही केलेलं नाही हो, आम्ही चोर नाही हो। चल चल बघूया, चल चला चला। मम्मी, अगं काय काय झालं? राधिका वहिनी बघा की, अहो आम्हाला चोर म्हणायला लागलेत, पोलिसांना बी बोलवले, आम्ही खरंच काही केलेलं नाही हो। बरं बरं मॅनेजर, काय आहे हे सगळं? अहो या मुली तुम्हाला चोर दिसतायत का? हे बघा, तुमचा ना काहीतरी गैरसमज झाला असेल। मॅडम, तुम्ही ओळखता का या दोघींना? हो। मग हे तुमचे फ्रेंड्स की रिलेटिव्स? नाही नाही, म्हणजे ऍक्च्युली आम्ही एकदाच भेटलोय, पण त्या घरी आलेल्या आमच्या। अहो काय झालं ते, आमची प्राजू हे बघा, म्हणजे वहिनीनं असं म्हणायचंय की त्या मुलींना आम्ही ओळखतो,
त्या मुली आमच्याच कॉलेजमध्ये शिकतायत आणि ते सरळ साध्या मुली आहेत हो, चोरी वगैरे काही करणार नाही. हां साहेब, असं नका करू, मी पाया पडतो तुमच्या. आम्हासनी चोर नका समजू, आम्ही खरंच काही केलेलं नाही. स्टॉप इट नाव. हे बघा, खोटं बोलू नका. तुमची चोरी आता पकडली गेली आहे. एक मिनिट. तुम्ही ज्यांना चोर म्हणतात ना, त्या स्टुडंट्स आहेत माझ्या, आणि त्या अशी चोरी करणार नाहीत ही माझी गॅरंटी आहे. आणि हे बघा, असे आरोप करताना जरा विचारपूर्वक आरोप करत जा. सगळ्या गोष्टीची शहानिशा करत जा. एक्झॅक्टली. अहो पण सर, त्यांच्या बॅगेत सापडली आहे ती वस्तू. अहो तेच तर कळ ना, आम्ही कशालाच हात लावला नाही, खरं सांगायलोय. आमच्या बॅगेत कशाला नाही माहित सर मला खरं. त्यामुळे रिलॅक्स. हे बघा, तुम्ही तुमचं काम करताय त्याबद्दल मला आक्षेप नाही आहे, पण जरा सारासारपणे विचार करा. CCTV फुटेज चेक केलं तुम्ही? ते चेक करूया, चला. सर नको, राहू दे. खरं तर तुमचा शब्दच आमच्यासाठी पुरेसा आहे. कदाचित आमचाच काहीतरी गैरसमज झाला असेल. नाही नाही, तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी सापडलेत ना प्रोडक्ट्स, ते काय आहेत ते सांगा, बिल किती झालंय सांगा, पैसे देतो. तसं नको. अहो नको सर, राहू दे. काय करताय तुम्ही? अहो तुम्ही आमचे विश्वासू कस्टमर आहात आणि आम्ही तुमच्यावरच कसा डाऊट घेणार? सो इट्स फाईन. काही त्याची आवश्यकता नाही. खरं तर बरं झालं तुम्ही आलात, नाहीतर मी या दोघींना पोलिसांच्याच ताब्यात देणार होतो. मॅडम, आय एम सॉरी. तुम्ही जाऊ शकता. थँक्यू. चल. व्हॉट इज दिस यार? नेहमी हा ऋषी एखाद्या टीव्ही सिरियलच्या हिरो सारखा कमेला वाजवायला कसं काय येतो? सर थँक्यू. आणि खरंच सॉरी. म्हणजे तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत आलता आणि आमच्यामुळे लय वेळ गेला तुमचा. खरंच सॉरी आणि थँक्यू. आम्ही जातो आता आमचं. हां अरे हो हो, एक मिनिट. काय सॉरी काय थँक्यू काय? तू ना हे असं बोलून लगेच परक करतेस. मला आता वेळ प्रसंगी आपलीच माणसं कामाला येणार ना. उद्या मला गरज पडली तर तुम्ही मला मदत करणार हो की नाही? मी काय म्हणतो, आपण मूव्ही बघायला जाऊया काय? नाही शा? हां चला, तुम्ही पण चला आमच्या बरोबर. ठीक ना. हां, ते रिसर्च पेपर पिकअप करायला जाणार होतास का वाचायला जाणार होतास? ते सगळं आता थिएटरमध्ये व्हायला लागलं का? मला माहिती नाही म्हणून विचारत होते. ते करून आलोय मी. अच्छा बर, जाऊयात ना? नाही सर नको, तुम्ही जावा, आम्ही जातो घरला. का ग? तुला तर पिक्चर बघायला लय आवडतात ना व? हो, मग काय, कमळीला पिक्चर बघायला लय म्हणजे लय आवडतंय बघा. आमच्या गावाकडे की नाही रस्त्यावर पिक्चरचं पोस्टर लागलं तरी त्या पोस्टरवरूनच कमळी ओळखायची पिक्चरची स्टोरी काय असेल ते, आणि वर्गात येऊन आम्हाला स्टोरी बी सांगायची. कमळीला की नाही लव्ह स्टोरी बघायला लय आवडतं बघा सर. तो शाहरुख खान आहे की नाही, तो कमळीचा फेवरेट आहे बघा. त्याचं कुठलं गाणं? हा, त्या गाण्यावर कमळीला नाचते. कसं ग ते? हा, चलो छैया 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 चलो छैया. अगं मलाही शाहरुख खान खूप आवडतो. अरे परवा पण नवीन आवडत होता ना. पण शाहरुख खान नाव आवडण्यासारखं काय? अरे पण त्याचा पिक्चर लागलेला नाही थिएटरला. तसं नाही. मी अरे ए तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये ना पिक्चर निघून जायचा आपला. बरं मी काय म्हणते, तुला आवडतात ना पिक्चर बघायला, चल ना आमच्या बरोबर. अहो नाही, खरंच असं काही नाही, नको. चल ना प्लीज. एक मिनिट, ठरलंय का? मला तिकीट काढून आणावं लागेल. हा हा जा जा जा. हा काढून देतो. ए पिया हा. सर, माझ्यासाठी पॉपकॉर्न आणणार? ऑफकोर्स, चल चला. चल चल. ट्राय द डम्पलिंग्स. म्हणजे काय हे मोदकांसारखं आहे ते? आई
तारा हे कमाल आहे. तू स्वतः केलंस? नाही, मी घरात काय स्वयंपाक करायचा हे ठरवते. रागिणी, तुमच्या घरी तूच करत असशील ना स्वयंपाक? ॲज फिर एज आय नो, अन्नपूर्णा ताईंना सगळं एकदम ऑथेंटिक आणि ट्रॅडिशनल लागत असेल. मी आणि स्वयंपाक, सिरियसली नाही तारा, माझ्याकडे इतका वेळ सुद्धा नाहीये. पण हो, तुझ्या शेफने मात्र कमाल केली. वाह, मजाच आली. थँक्यू सो मच. तुला तर माहिती आहे रागिणी, मला सगळं परफेक्ट लागतं. मग आमचा शेफ असू दे किंवा तुझी होणारी सून. हो ना नंतर तुझ्याकडे पाहिल्यानंतर ना मला नेहमी एक गोष्ट वाटते. माझ्या अनिकाचं सुद्धा असंच आहे. तिला कसं सगळ्या गोष्टी अशा बेस्टच लागतात. म्हणजे मी स्वयंपाक असू देत किंवा होणारी सासू सुद्धा. नयन, डेझर्ट्स रेडी ठेवा. रोहित, सतीश कधी येणार आहे? ॲक्च्युली राजन काका, बाबाला यायला थोडासा वेळ आहे. सॉरी, मी सांगायचं विसरलो. आणि हो, गावाकडे डील करायला सुद्धा तुम्हाला एकट्यालाच जावं लागलं. आम्ही कोणीच येऊ शकलो नाही. वी आर रिअली सॉरी फॉर दॅट. अरे नो प्रॉब्लेम, काही हरकत नाही. ॲक्च्युली त्या गावामध्ये एका प्रॉपर्टीवरून वाद चालू आहे. तो ओनर म्हणतो की त्याला त्याची जमीन विकायची नाही. धमकावून आणि बळजबरीने मला ती जमीन नको आहे, कारण माझ्या तत्वात ते बसत नाही. पण काही हरकत नाही, मी समजूतदारपणाने तो विषय मार्गी लावेल. डोंट वरी. खरड का राजांच्या पाठीशी रागिणी आहे आणि रागिणीच्या सोबत मी आहे. त्यामुळे आम्ही दोघी आहोत ना, ते सगळं नीट होईल. काही काळजी नको. राजन, या डीलबद्दल आपण नंतर बोलूया. आज मी तुम्हाला एका दुसऱ्याच डीलच्या संदर्भात इथे बोलवलंय. न्यू बिझनेस? येस. ओके. इनामदार इंडस्ट्रीज आता ग्रॅनाइटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत. आणि इट इज नॉट अन इन्व्हेस्टमेंट ऑफ फ्यू क्रोर्स. डेफिनेटली इट इज मोर दॅन फ्यू क्रोर्स. आणि तुम्ही आमचे एक्झिस्टिंग पार्टनर्स आहात, सो आय थॉट पहिले तुम्हालाच विचारायला हवं. तेवढंच. आणि बिकॉज ही डील आम्ही प्रपोज करतोय, सो रेशो विल बी 60-40. म्हणजे जो प्रॉफिट होईल त्यातलं 60% आम्ही ठेवू, 40% तुम्ही. सॉरी नयनतारा, मला असं वाटतं बिझनेस हा बरोबरीने व्हावा, कारण दोघेही तितकंच एफर्ट्स घेणार आणि रिस्कसुद्धा. तेव्हा प्रॉफिट शेअर हा सारखाच असावा असं मला वाटतं. आय डोंट थिंक वी आर ऑन द सेम पाथ दिस टाईम. अरे राजन, काय बोलतोयस तू? कारण अगं रिस्क तेवढीच आहे. असू दे ना. नयनतारा जे काही बोलते योग्यच बोलतेय. आणि तसंही ही ऑफर तिने आणली म्हटल्यानंतर हा मुद्दा सुद्धा कन्सिडर केलाच पाहिजे. आणि राजन, 40% कमी नाही आहेत. नयनतारा, वी आर इन. रागिणी, आय अंडरस्टँड, पण मग संपला विषय, झालं. नयनतारा, आम्ही ओके आहोत. तू डॉक्युमेंट्स बनव, आपण ही डील क्रॅक करूया. ग्रेट. डेझर्ट्स प्लीज. रागिणी, हां, तुझा निर्णय मला अजिबात पटलेला नाही आहे. कम ऑन राजन, बिझनेस म्हटलं की असे निर्णय घ्यावे लागतात. इट्स ओके. तुला समजतंय का? इन्व्हेस्टमेंट आपण सेम करणार आहोत आणि आपल्याला प्रॉफिट मात्र 40%. का? समजो. राजन,
तू ना बऱ्याचदा तुझ्या आईसारखाच विचार करतो. कधीतरी जरा वेगळा विचार करायला शिक ना. आता तू हे जे काही प्रॉफिट म्हणतोयस, विचार कर, आपली अनिका या घरात जर सून म्हणून आली तर तुझा हा प्रॉफिट किती टक्क्यांनी वाढणार आहे कळतंय का तुला? येतंय का लक्षात? अरे आपल्या सगळ्यांच्या हाताची 10च्या 10 बोटं तुपात असतील. कळलं? त्यामुळे आतमध्ये आपण जो काही निर्णय घेतलाय ना तो अगदी बरोबर. चला निघू, चला या. ऋषी, तू माझं एक काम केलंस, मी तुझं एक काम केलं. फिट्टम फाट झालेली आहे. मी कधी काम सांगितलं तुला? काही काय बोलते? अच्छा, हे बघ, तू आम्हाला मॉल बघायला घेऊन आलास. त्याच्या बदल्यात मी कमळीला मूवी बघायला रेडी केलं. झाली की नाही? वहिनी, तू परत सुरू झालीस. बरं ठीक आहे, सॉरी. बरं ऐक, आज तू आम्हाला मॉल बघायला घेऊन आलास, खूप मज्जा आली आणि ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पण मूवीला नाही थांबता येणार. अरे पिक्चर बघत बसलो तर किती उशीर होईल आणि आई किती ओरडतील माहिती ना तुला ऋषी. कशाला आईचं टेन्शन घेते? मी आहे ना, मी करीन तिला मॅनेज बरोबर. एक तर रोज रोज तू घराबाहेर पडत नाहीस. आता आज चक्क चान्स मिळालाय तर घे ना, चल ना, फिल्मला जाऊ, मस्त मजा करू. नको ना ऋषी. प्लीज 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 मूवीला चल. बघ, तू नाही आलीस ना तर त्या पण येणार नाहीत. अच्छा, म्हणजे हे सगळं त्याच्यासाठी चाललंय तर? हा, आम्ही पिक्चर बघितला नाही बघितला काही फरक पडत नाही ना? असं नाहीये. नाही राहू दे रे, राहू दे. मग आजपासून मला रिसर्च पेपरचं काम आहे, पटापट आवरा. तूच बोलत होतास ना? खरंच तसं काही नाहीये. त्यांच्यावर चोरीचा आळ आला होता. त्यांच्या चेहऱ्यावरती एम्बॅरेसमेंट सरळ दिसत होती. म्हणलं थोडा मूड लाईटन अप होईल, त्यांना जरा डिस्ट्रॅक्शन मिळेल म्हणून म्हणलं चला मूवी बघू, बाकी काही नाही. ऋषी यार, खरंच किती विचार करतोस तू सगळ्यांचा. तुला सांगू, आपल्या घरात तू आहेस ना म्हणून मला असं वाटतं माणसं राहतात, नाहीतर असं वाटतं बिझनेस करणारे रोबोट्सच राहतात. वहिनी, तो वेगळा विषय बोलू आपण नंतर, पण प्लीज आता मूवीला चल ना, प्लीज. ऋषी, नाही सांग ना आईला तुझ्या. बरं ठीक आहे, येते. थँक्यू. अगं गप की. निंगे, मी काय म्हणतो, हे पिक्चरला नको जायला. आपण त्यांनी सांगू की तुमचं तुम्ही जावा म्हणून. नको ग. कमळे, काय डोसक्यावर पडलीस वे? त्यांनी आपली एवढी मदत केली आणि स्वतःहूनच पिक्चरला घेऊन आली की नाही? मात्र नाही कसं म्हणायचं? नाही ते बी आहेच ग. आता कसं नाही म्हणायचं? मग चल आपण जाऊया. चला, सगळ्यांची तिकिटे काढून झालेली आहेत. चला भाई और बहनों, कुछ ही देर में अब फिल्म शुरू हो जाएगी. काका, मला आईस्क्रीम. का ना? चल, आईला विचारलंस का? पण ऋषी सर, मला बी आईस्क्रीम आणि ते पॉपकॉर्न बी. समोसा, कोल्ड ड्रिंक वगैरे काही? ते पण मिळते नाही का? चालतंय सर, काही बी आणा, तुम्हाला जी वाटेल ते आणा. होय चालतंय की चालतंय. तुम्ही तुमच्या खोराकाची काळजीच करू नका पहिलवान, मी आहे की. चला बापुढे निघून येतो, घेऊन येतो मी. चला, आहे गेच नाही तर. पिंक्स, गो. आपल्या सगळ्यांचे तिकीट्स काढून आण आणि मला सीट्स रेस्टच्याच बाजूची हवी. कळलं? गो.